नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. मागच्या बाजूला बोटनेक आणि पुढच्या बाजूला सुद्धा बोटनेक आणि ते सुद्धा शरीरावरून मापे घेऊन ब्लाऊजची कटिंग कशी करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शरीरावरून मापे घेऊन कुठे आपण कसे बदल करायचे आहेत, आर्महोल आणि मुंडेचं माप कसं घ्यायचं आहे तेच तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. तर बघा, हा ब्लाऊज मी जो वेअर केलेला आहे याची आपण कटिंग बघणार आहोत. याचा शिलाईचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल तर त्यांना मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. हा कटिंगचा व्हिडिओ बघून झाल्यानंतर शिलाईचा व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला सुद्धा याचे जर पेपर कटिंग पाहिजे असतील, म्हणजे पुढील बाजूला सुद्धा बोटनेक आणि मागील बाजूला सुद्धा बोटनेक, तर हे पेपर कटिंग सुद्धा तुम्हाला मिळतील. स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसतोय तिथे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून याचे पेपर कटिंग सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. यामध्ये स्लीव्ज मात्र नसणारे स्लीवलेस ब्लाऊजचीच पेपर कटिंग मिळतील, म्हणजे तुमच्याकडे ज्या स्लीव्ज असतील त्या तुम्ही त्यांना वापरू शकतात. चला, जास्त वेळ न घेता आपण पटकन ह्या ब्लाऊजची कटिंग बघूया. आधी ती पेपर कटिंग वर केलेली आहे, त्यानंतर अस्तर कटिंग, ब्लाऊज कटिंग ते आपण पुढे बघूया. हा बघा, इथे 36 साईजचा ब्लाऊज आहे. तयार उंची आहे 13.5, कंबर आहे 31, आर्महोलची गोलाई 15.5, शोल्डर आहे 14.5. आधी बघा, मी तुम्हाला छोटंसं याचं ड्रॉइंग काढून दाखवते. पाठीमागच्या बाजूने असा हा बोटनेक असणार आहे आणि पाठीमागच्या बाजूने इथं ओपन असेल, तुम्ही तिथं चैन किंवा हुक वगैरे लावू शकतात. आणि पुढील बाजूने सुद्धा बोटनेक आहे, शिवाय तो प्रिन्सेस आहे. सर्वप्रथम पेपरवर आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत. तर त्यासाठी बघा, आडवी आणि उभी अशी एक रेषा ड्रॉ करून घेतली. इथं शोल्डर आहे 14.5, त्याच्या निम्मे जर केलं तर ते येतं 7.25, म्हणजेच 7.2 असं मार्किंग करून घ्यायचं. इथं आपण शोल्डरला उतार देणार आहोत. शोल्डरचा उतार आपण इथं 1 इंचावर देणार आहोत. हे बघा, असं हे मार्किंग करून घेतलं. आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. तर ती 2.5 इंच का घेतली? कारण इथवर आपली मानेचा भाग असतो आणि त्यानंतर शोल्डरचा उतार असतो, म्हणून 2.5 इंचानंतर हे दोनही पॉइंट मी जोडून घेतले. आर्म होल चं माप घेतलेलं आहे 7.25 इंच. आता 7.25 हे मार्किंग मी कुठून केलं? जिथून शोल्डरचा उतार दिला तिथून केलं. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. इथं 7.25 इंचावर एक आडवी रेषा ड्रॉ करून घ्यायची. तीच आपली चेस्ट लाईन असते. 36 साईजचा ब्लाऊज आहे. त्याचा चौथा भाग केला तर तो येतो 9 इंच. तर इथं एक 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि त्यापुढे अर्धा इंचाची लूजिंग घेणार आहोत. कारण हा बोटनेक आहे. बोटनेक हा जास्त ब्रॉड होत नाही, म्हणून आपण इथं लूजिंग ऍड केली आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. आता बघा, ही जी सरळ रेषा आहे ना आर्महोलची, तिथं टेप ठेवला, तो दुमडवून घेतला आणि त्याचा मध्य काढला. मध्य काढल्यानंतर अर्धा इंच आतील बाजूला एक मार्किंग करून घेतलं आणि एक अशी रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि त्या रेषेला बरोबर मॅच होईल असा हा आर्महोलची गोलाई देऊन द्यायची. ती फ्रेंच कर्वच्या मदतीने दिली. इथं अर्धा इंच आपलं शिलाईला जाणार आहे आणि मी आता इथं आर्महोलची गोलाई मोजली तर ती किती आली? 17 इंच. पण आपला आर्महोलची गोलाई कमी आहे, म्हणून इथं काय करायचं, ही जी आपण आधी आर्महोलची लांबी टाकली होती ती वरच्या बाजूला मी घेऊन घेतली आणि आता पुन्हा एक नवीन आर्महोलचे ड्रॉइंग करते आणि टेपच्या साहाय्याने अशा पद्धतीने मोजून घेतलं तर ते बरोबर आलेलं आहे. म्हणजे आर्महोलची गोलाई जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ऍडजस्ट करायचं असतं. आता उंचीचं मार्किंग करण्यासाठी शोल्डरच्या निम्मी केलं आणि बघा, उंची इथं मला तयार उंची 13.5 पाहिजे आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करून 14.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. खालच्या बाजूला कमरेचं मार्किंग करून घेऊया. कंबर आहे 31, त्याचा चौथा भाग केला तर 7.25, पाऊण इंचाचा टक्स आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता बघा, इथं गळा रुंदी आपण आवडीनुसार घेऊ शकतो. म्हणजे गळा रुंदी 4 आणि गळा खोली सुद्धा 4 असं घेऊ शकतात, किंवा गळा रुंदी 3.5 किंवा गळा खोली सुद्धा 3.5 असं दोनही सेम घेतलं तरी सुद्धा चालतं. त्यानंतर असा चौकोन तयार करून घेतला आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने इथं बोटनेकचा शेप देऊन दिलेला आहे. मागच्या बाजूला लगेच टक्सचं मार्किंग करण्यासाठी टेप दुमडवून घेतला. इथं मागील टक्स सुद्धा तुम्ही 4-4.5 इंचापर्यंत घेऊ शकतात. त्याचंही असं फिक्स माप नसतं आणि दोनही बाजूंना बरोबर पाऊण इंच यावं म्हणून पाऊण इंचावर असं हे मार्किंग करून घेतलं आणि कमरेच्या बाजूला अशी तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची. हे पूर्णपणे पाठीमागच्या भागाचं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, बघा, शोल्डर होतं 14.5, त्याचा निम्मी केला तर ते आलं 7.25. त्यानंतर 1 इंचाचा शोल्डरचा उतार. शोल्डरच्या उताराच्या खाली आर्महोल घेतलेला आहे आपण 7.25. तो कमी जास्त असेल तर तो ऍडजस्ट करून घ्यायचा. त्यानंतर इथं आडवी रेषा ड्रॉ करून घेतली. त्या रेषेवर छातीचं माप टाकलं.
छाती आहे 36, त्याचा चौथा भाग केला तर 9 इंच आणि अर्धा इंचची लुजिंग दिली आहे, कारण हा बोटनेक आहे आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. आर्महोलचा शेप देण्यासाठी इथं टेप अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आणि मध्यातून आतील बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून फ्रेंच कर्वच्या मदतीने हा आर्महोलचा शेप देऊन दिलेला आहे. खाली कमरेचा चौथा भाग, पाऊण इंचाचा टक्स आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलं आणि गळा खोली आणि गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच. त्यानंतर हे सर्व मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. आर्महोलचे इथं 2 मार्किंग आहेत बरोबर, जे आपल्याला बरोबर मार्किंग होतं तेच मी इथं कट करून घेतलं आणि इकडं मागच्या बाजूला आपण चैन लावणार आहोत, त्यासाठी ही शिलाई मार्जिन मी एक्स्ट्रा घेतलेली आहे. गळा सुद्धा कट करून घेऊ शकतात किंवा तुम्ही पेपर कॅनव्हासवर गळा तयार केला तरी सुद्धा चालेल. आता पुढील भागाची आपण कटिंग करून घेऊया. शोल्डर घेतलेला आहे 7.25 इंच. शोल्डरचा उतार दिला 1 इंचावर आणि इथं गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 आणि इथं असं हा तिरकस रेषा देऊन दिली. जेवढा आपण मागच्या बाजूला आर्महोल घेतला होता तेवढाच आपण पुढे सुद्धा घेणार आहोत. तो आलेला आहे 7.25 म्हणून मी इथं सुद्धा 7.25 इंचावर एक मार्किंग करून चेस्ट लाईनची ही रेषा ड्रॉ करून घेतली आहे. बघा अशा पद्धतीने असा हा चौकोन तयार करून घ्यायचा आणि या रेषेवर छातीचा चौथा भाग घेतला 9 इंच, अर्धा इंचाची लुजिंग आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. आता बघा हा पुढील भागाचं जेव्हा तुम्ही मार्किंग करता तर आतील बाजूला 1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि अशी ही तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची. हा मध्य काढून घेतला आणि इथं मी आर्महोलची गोलाई देणार आहे. आर्महोलची गोलाई देताना हे दोनही पॉइंट बरोबर मॅच झाले पाहिजे. हे बघा आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने पुढील आर्महोलची गोलाई दिलेली आहे. इथे उंचीचं मार्किंग करण्यासाठी शोल्डरच्या निम्मी घ्यायचा आणि मध्यावर असं मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ अशा पद्धतीने टेप ठेवायचा. ब्लाउजची तयार उंची 14.5 पाहिजे आहे म्हणून 15.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि बघा पुन्हा टेप त्याच मार्किंग वर ठेवून घेतला. इथं लगेचच गळ्याची खोली ती घेतलेली आहे 4 इंचावर. अपेक्स पॉइंट तो घेतलेला म्हणजेच उभा टक्स घेतला 10 इंचावर आणि लोअर चेस्ट 12.5 होती म्हणून इथं 13 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. या सर्व रेषा आपण ड्रॉ करून घ्यायच्या. सर्वप्रथम इथं असा हा चौकोन तयार करून घेतला आणि इथं बोटनेकचं मार्किंग करून घेतलं. अर्धा इंच शिलाईला जाणार आहे, त्याच्या खाली मी बोटनेकचा शेप दिलेला आहे. आडवा टक्स इथं घ्यायचा आहे आपल्याला 36 साईज साठी आपल्याला 3.6 म्हणजेच छातीच्या मापाचा 10वा भाग. हा फॉर्म्युला तुम्हाला सर्व साईज साठी उपयुक्त आहे, म्हणजे 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंत. आता बघा जर समजा तुम्ही 42 साईजचा ब्लाउज बनवत असणार तर त्यावेळेला छातीचा 10वा भाग घ्यायचा म्हणजेच 4.2. हे झालं आडव्या टक्सचं मार्किंग आणि 28 साईज साठी 2.8. सोप्पा आहे. छातीच्या मापाचा 10वा भाग घेतला तर आपल्याला आडवा टक्स मिळतो. याचा मी चार्ट सुद्धा दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर अशी ही तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची. इथे टक्सची रुंदी घेणार आहे मी 2.5 इंचावर आणि इथं प्रिन्सेसचा असा शेप देऊन द्यायचा. ह्या बाजूला गोलाकार शेप येतो आणि पहिल्या बाजूला मात्र तिरकस रेषा आलेली आहे. इथे कंबर होती 31, त्याचा चौथा भाग केला तर तो येतो 7.25 इंच. इथं 7.25 इंचावर एक मार्किंग केलं. हा 2.5 इंचाचा टक्स, त्याचं एक मार्किंग आणि पुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. आता ह्या दोनही रेषा आपण इथे ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आता आर्महोलच्या बाजूला आपण टक्स घेऊन घेऊया. तर त्यासाठी बघा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि वरच्या बाजूने 4.5 इंचावर एक मार्किंग केलं. टक्सची रुंदी इथं 1 इंच घेणार आहे म्हणून असं दोनही रेषा आपण इथं ड्रॉ करून घ्यायच्या. आता जी पहिली रेषा आहे ना बरोबर अशा पद्धतीने तिथं टेप ठेवून त्याचा आपण सेम तेवढीच दुसरी रेषा ही आली पाहिजे असं मार्किंग करून घ्यायचं आणि पहिल्या रेषेवर टेप अशा पद्धतीने ठेवून तो त्याचा मध्य काढून तो दुसऱ्या रेषेला मी मॅच केला आहे आणि त्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने असा गोलाकार शेप देऊन दिला. बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की त्यांना ही प्रोसेस लक्षात येत नाही, पण अगदी सोपं आहे. पहिली रेषा आणि दुसरी रेषा या दोनही रेषा लक्षात घेऊन त्याचा मध्य काढून तो जोडायचा आहे आणि नंतर फ्रेंच कर्वच्या साह्याने गोलाकार शेप द्यायचा आहे. आर्महोलचा टक्स घेतल्यामुळे आर्महोलचे माप कमी होऊन जाते, म्हणून आपण इथं नवीन आर्महोलचं मार्किंग करणार आहोत. अर्धा इंचावर असं हे मार्किंग करून असा हा चौरस तयार करून घेतला आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने पुन्हा आर्महोलची गोलाई देत आहे. आता हा आपण नवीन आर्महोल घेतलेला आहे आणि एवढा जो टक्स आहे म्हणजे इथलं कापड म्हणा, पेपर म्हणा, आता ते रिमूव्ह होऊन जाईल. त्यामुळे काय होतं ना, पफला छान असं उभार शेप येतो. बरेच जण म्हणतात ना की ताई प्रिन्सेस ब्लाउज हा चपटा येतो, तर बघा आर्महोलच्या बाजूला जर टक्स दिला तर प्रिन्सेस ब्लाउज हा चपटा येत नाही. आता इथं मी अशी खालच्या बाजूला तिरकस रेषा ड्रॉ केली, यामुळे आय आणि हुकची पट्टी ही
प्रमाणात येते आणि दोनही बाजू मोजून घेतल्या. दुसरी बाजू 5.5 इंच आली, त्यावर मार्किंग करून घेतलं. पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सेम यावा म्हणून ते एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायचे आणि ते आता जोडून घेऊया. असं जर केलं ना तर आपला फिटिंगच्या वेळेला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कधीही कमी जास्त होत नाही. आणि आता हे जे मी मार्किंग करत आहे ना, एवढा मोठा आपला जो टक्स आलेला आहे, यामुळे प्रिन्सेसला छान असा शेप येतो. हे सर्व आपल्याला कापड म्हणा नाहीतर याला पेपर म्हणा, हे आपल्याला आता रिमूव्ह करून घ्यायचं आहे. हा 36 साईजचा म्हणजे 9च्या घडीचा ब्लाउज आहे. आणि आता जे आपलं मार्किंग केलेलं आहे ना, त्यावरूनच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने जेवढं मी क्रॉस दिलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं नाही. अगदी मार्किंग वरूनच हे कटिंग करून घेतलं. हा दुसरा पार्टही तयार करून घेतला, कटिंग करून घेतला सॉरी. आणि गळा सुद्धा कट केला किंवा तुम्ही कॅनव्हासवरही गळा कट केला तरी चालेल. सर्वप्रथम आपण आता काय करूया, अस्तरावर कटिंग करून घेऊया. अस्तराची बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर समोरच्या बाजूला आहेत. हा पार्ट बरोबर बंद बाजूकडेच आला पाहिजे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची. तो आहे तसाच्या तसा मी काय करणार आहे, मार्किंग करून घेणार आहे. तुमचं एक लक्षात आलं असेल पेपर कटिंग तयार करताना की मी शिलाई मार्जिन यामध्ये ऍड केलेली नव्हती. तर बघा इथं अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा घेऊन मी शिलाई मार्जिन ऍड केलं किंवा टेपच्या 3 रशा इतपत घेतलं तरी सुद्धा चालेल. हा प्रिन्सेसचा पार्ट ह्या बाजूला ठेवला तर हे कापड आपल्याला यूज करता येत नाही. तर म्हणून जवळ घ्यायचं म्हणजे जेणेकरून ह्या कापडामध्ये आपल्या कमरेच्या पट्ट्या वगैरे निघतील. आणि आहे तसाच्या तसा हा प्रिन्सेसचा पार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि याला सुद्धा पुढील बाजूला आपल्याला शिलाई मार्जिन द्यायची आहे. आता बघा जेवढी शिलाई मार्जिन मी घेतली आहे ना, तेवढं बरोबर शिलाईमध्ये दाबलं गेलं पाहिजे. तुम्ही जर कमी दाबलं तर मग कापड कमी जास्त होऊन जातं. पाठीमागची बाजू ओपन आहे. आपण पाठीमागच्या बाजूला चैन लावणार आहोत. त्यामुळे हा पार्ट आपण कुठेही ऍडजस्ट केला तरी सुद्धा चालेल. याला काही अशी कंपल्शन नाही की तो बरोबर बंद बाजूकडेच आला पाहिजे. हे असे जवळ-जवळ 3ही पार्ट येतील याची दक्षता मात्र मी घेतली आणि हे ड्रॉ करून घेतलं आणि आपल्याला आहे तसेच्या तसे हे सर्व पार्ट आता कट करून घ्यायचे आहेत. हे बघा जे मार्किंग आहे ना, नेहमी त्यावरूनच कटिंग करायचं. लांबून बरेच जण मार्किंग करतात आणि त्यामुळे काय होतं मापे वाढून जातात. अशा पद्धतीने हे सर्व कटिंग झालं आहे. आपण आता ते ब्लाउज पीसवर कट करून घेऊया. हे इथं सुद्धा बंद बाजू माझ्याकडे आहे आणि हा जो प्रिन्सेसचा पार्ट आहे हा बरोबर बंद बाजूकडेच आला पाहिजे. त्यानंतर प्रिन्सेसचा सेकंड पार्ट आपण इथे ठेवला आणि सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेऊन मी ते कट करून घेतलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता सर्व पार्ट माझे कट करून झाले. इथं बघा आपण इथं या ब्लाउजला कप्स लावणार आहोत. त्यामुळे कप्ससाठी अजून एक अस्तर कट केलेला आहे. म्हणजे ब्लाउज पीससाठी एक अस्तर आणि कप्ससाठी दुसरं अस्तर असं 2 अस्तर मी कट केलेले आहेत. या ब्लाउजचा शिलाईचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तुम्हाला दोनही बाजूंना बोटनेक अशी पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर WhatsAppला मेसेज करा आणि ह्या ब्लाउजचा फायनल लूक तुम्हाला कसा वाटला किंवा ब्लाउजची कटिंग तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.